नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण 6 प्रकल्पाची सुरुवात। यामध्ये आपण बघणार आहोत उद्योगाची प्रणाली किंवा प्रकल्पाची प्रणाली, त्यानंतर उद्योगाची नोंदणी, भांडवल उभारणी आणि वित्तीय संस्था आणि बँकांची ओळख। तर सर्वप्रथम प्रकल्पाची सुरुवात। प्रस्तावना की स्थानिक गरजांनुसार पारंपरिक उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल ही आजच्या काळाची प्राथमिक गरज बनली आहे। नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना त्यांची तांत्रिक क्षमता आणि व्यवस्थापनाचे कौशल्य या दोन गोष्टी प्रामुख्याने आत्मसात करणे हे फार अत्यंत आवश्यक आहे। उद्योजकास प्रामुख्याने प्रकल्पाची सुरुवात करताना यासाठी उद्योजकाने तांत्रिक शिक्षण घेणे आवश्यक आहे, ते गरजेचे आहे। यांत्रिकीकरण, मनुष्यबळ, कुशल वर्गाची आवश्यकता याचे यथायोग्य नियोजन करण्यासाठी उद्योजकाला स्वयंरोजगारात प्रशिक्षण देखील आवश्यक आहे किंवा गरजेचं असतं। आता उद्योजकाला महत्त्वाच्या प्रमुख गोष्टींची माहिती सुद्धा असावी लागते की बाजारपेठेची परिस्थिती आणि त्यावरून निवड केलेल्या उद्योगाचे भवितव्य काय आहे, भांडवल उभारणीसाठी विविध शासकीय व अशासकीय संस्थांच्या कर्ज सुविधा कोणत्या आहे, कर्ज अनुदान योजना कोणत्या आहे, स्वयंरोजगारासाठी निर्मितीसाठी कायदेशीर प्रक्रिया कोणती आहे, लघु उद्योग नोंदणी पद्धती काय आहे, विविध कर पद्धती व कायदेशीर बाबींची माहिती सुद्धा घेणं आपल्याला आवश्यक आहे। तांत्रिक सल्ला, व्यवस्थापन सल्ला, व्यावसायिकांचे अनुभव सुद्धा आपल्याला प्रकल्पाची सुरुवात करताना याची सुद्धा माहिती आपल्याकडे असली पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रकल्पाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल। अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था कोणत्या आहे, बँका कोणत्या आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे व त्या बँकांच्या विविध योजना काय आहे, आणि शेवटी प्रकल्प अहवाल आपल्याला तयार करून त्याचं विश्लेषण आपल्याला करणं फार गरजेचं आहे। अशा प्रकारच्या उद्योग प्रशिक्षणांमुळे नवीन जे उद्योग आहे, नवीन जे युवक आहे की ज्यांना उद्योग उभारायचा आहे, उद्योग प्रवण करायचा आहे, उद्योग सुरुवात करायची आहे, तर अशा युवकांना निश्चित एक प्रकारची चांगली दिशा तिथं तुम्हाला मिळेल। त्यामुळे उद्योग निर्मितीसाठी होणारा खर्च, वेळ व पैशांचा अपव्यय हा आपल्याला टाळता येतो किंवा त्याची तीव्रता आपल्यालाही कमी करता येते। त्या प्रकल्पाची प्रणाली किंवा प्रोसेस इन सेटिंग अप अ एंटरप्राइज। प्रकल्पाची सुरुवात करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे किंवा कोणत्या प्रक्रियेद्वारे तुम्हाला गेलं पाहिजे, त्यामध्ये आहे कल्पनेचा शोध। नंबर 1 ला सांगितलेले आहे की कल्पनेचा शोध, की उद्योजकाच्या मनामध्ये सर्वप्रथम कल्पना, विचार येणं व त्यावर चिंतन मनन करणं व शेवटी नवीन कल्पनेसाठी साहसाची गरज त्याला असते। त्या कल्पनेचा शोध, की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उद्योजक बनायचं आहे, त्या दृष्टीने तुमच्यामध्ये तशी कल्पनाशक्ती निर्माण होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे व शेवटी तुम्हाला नवीन कल्पनेसाठी जी साहस आहे त्याची गरज तुम्हाला तिथे वाटणार। त्या मानाने जुन्या अस्तित्वातील कल्पना स्वीकारणे सोपे जाते। उद्योगाचे स्वरूप, स्थान, आकार, आराखडा या बाबतीची कल्पना उद्योजकाच्या मनात येणे ही उद्योगाच्या स्थापनेची पहिली पायरी आहे, की आपल्याला उद्योग करायचा आहे, आपल्याला विचार त्या दृष्टीने करायचा आहे, त्या दृष्टीने नवनवीन विचार आपल्याला येणं गरजेचं आहे, त्या विचारांची साहसता सुद्धा आपल्यामध्ये ते असणं गरजेचं आहे। व सर्वप्रथम त्याचा जो काही कल्पनामध्ये की उद्योगाचं स्वरूप काय असलं पाहिजे, त्याचा आकारमान काय असला पाहिजे, त्याचं स्थान कुठं असलं पाहिजे, याबाबतचे उद्योजकाच्या मनात येणारे हे कल्पना म्हणजे हे सर्वप्रथम
येणारे प्रश्न आहे, त्यामुळे आपण कल्पनेचा शोधला पहिली पायरी प्रकल्पाची सुरुवातमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे सविस्तर संशोधन. त्या कल्पनेला चालना देऊन उद्योगाशी संबंधित प्रत्येक गोष्टींची सविस्तर माहिती मिळवावी लागते, की आपल्याला कल्पना मिळालेली आहे, आपण विचार केलेला आहे, आपल्याला उद्योजक बनायचं आहे. तर अशा दृष्टीने आपल्याला जेव्हा आपण त्या विचारांवर जेव्हा सविस्तर माहिती घेतो किंवा आपल्याला ज्या पद्धतीचा उद्योग करायचा आहे त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती मिळवणं हे फार गरजेचं आहे. त्याचं स्थानिकरण काय आहे, साधनांची उपलब्धता कशी होणार आहे, वस्तूचं विश्लेषण, बाजारपेठ, परिवहनाच्या सोयी कोणकोणत्या, श्रमिकांची उपलब्धता, स्थानिक प्रश्न, सहकारी धोरण, सरकारी धोरण इत्यादी सविस्तर संशोधन तुम्हाला तिथं करायचं आहे, की आपण जी कल्पना केलेली आहे, जो शोध घेतलेला आहे, जो विचार केलेला आहे, त्यासाठी आवश्यक असणारी सविस्तर आपल्याला संशोधनापर माहिती आपल्याला तिथं मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतर भौतिक सुविधा. त्या आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा आपल्या दृष्टीने सोयीस्कर आहे का याचा सुद्धा विचार तिथं केला पाहिजे किंवा आपल्याला करावा लागेल. मग कारखान्याच्या उभारणीसाठी औद्योगिक वसाहत यात जागा व तयार शेड मिळू शकेल का आपल्याला. त्यानंतर कारखान्याच्या उभारणीसाठी किंवा त्यासाठी लागणारं पाणी, वीज, दळणवळणाच्या साधने उपलब्ध आहेत का आपल्याकडे, वाहतूक व्यवस्था व दुरुस्तीची सोय आपल्याकडे आहे का, कशी आहे ती, इत्यादी बाबींचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. उत्पादनासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो किती व कोणत्या दर्जाचा लागेल, असा कच्चा माल कुठे व केव्हा मिळू शकतो, या गोष्टींचा उद्योजकाचा शोध घ्यावा लागतो. भौतिक आपल्या व्यवसायासाठी लागणारं जे काही साधन सामग्री आहे ती कशा पद्धतीने उपलब्ध होईल या दृष्टीने आपल्याला भौतिक सुविधा कशा आहे याचा सुद्धा विचार तिथे केला पाहिजे. त्यानंतर आहे उद्योगाची जागा व आराखडा. आता अलीकडे औद्योगिक वसाहती व परिसर यामुळे उद्योगांसाठीच्या जागा जवळपास निश्चित झालेल्या आहेत. तथापि उद्योजकाला स्वतंत्रपणे जागेबाबत निर्णय घ्यावा लागतो. कच्च्या मालाची व कामगारांची उपलब्धता, वीज, पाणी, वाहतूक इत्यादींची सोय, बाजारपेठेचे सानिध्य या निकषावर जागा निश्चित केली जाते. कोणताही प्रकल्प सुरुवात करताना साधारण आपण दुकानही बघितली तर आपण अशी जागा निवडतो की जिथं सर्व सुखसुविधा आहे, तिथे वीज आहे, पाणी आहे, परत वाहतुकीच्या सोयी आहे, बाजारपेठ चांगली आहे. अशा ठिकाणी आपण ते आपला व्यवसाय सुरुवात करायचा आपण ती जागा निश्चित. तशाच पद्धतीने प्रकल्प निवडताना सुद्धा वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमध्ये प्रकल्पांच्या कारखान्यांच्या जागा ह्या निश्चित झालेल्या आहे. अशी जागा निवडायची की जिथे कामगारांची उपलब्धता होईल, वीज आहे, पाणी आहे, वाहतुकीची सोय आहे, बाजारपेठ तिथे आपल्याला उपलब्ध आहे. अशा पद्धतीने आपल्याला तिथे त्या उद्योगाच्या जागेची आपल्याला तिथे निश्चिती करावी लागते. त्यानंतर वित्तीय नियोजन. तर सर्वप्रथम प्रकल्पाची सुरुवात करताना आपल्याला वित्तीय नियोजन करणं फार गरजेचं आहे. ते वित्तीय नियोजन करताना आपल्याला उपक्रमासाठी लागणारं एकूण भांडवल किती प्रमाणात लागणार आहे. मग उपक्रमासाठी लागणारं भांडवल एक तर स्थिर भांडवल आणि दुसरं आहे खेळते भांडवल, अल्प मुदतीचं भांडवल. मग एकूण भांडवलापैकी स्थिर भांडवल आपल्याला किती लागणार आहे, नगदी रकमेची दरमहा आपल्याला आवक किती व जावक किती लागणार आहे, कोणत्या हंगामात अतिरिक्त पैशाची गरज भासेल, याचाही उद्योजकाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचं गणित त्याला तिथे मांडाय की आपल्या व्यवसायाला लागणारं स्थिर भांडवल हे किती लागणार आहे, आपल्याला काय काय खरेदी व्यवसायासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक लागणार आहे, कशा पद्धतीचं लागणार आहे व आपल्याला कोणत्या हंगामामध्ये प्रोडक्शन जास्त होतं त्यासाठी आपल्याला अतिरिक्त पैसा लागणार आहे किंवा त्याची गरज भासणार आहे, याचं सुद्धा नियोजन तिथं उद्योजकाने केलं पाहिजे. त्यानंतर आहे
ना हरकत प्रमाणपत्र. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. उद्योग उभारण्यापूर्वी विहित नमुन्यामध्ये अर्ज करून औद्योगिक स्वराज्य सॉरी उभारण्यापूर्वी विहित नमुन्यात अर्ज करून स्थानिक स्वराज्य संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा मिळवणं आपल्याला आवश्यक आहे की आपण असा व्यवसाय करणार आहोत, तर याचा समाजाला किंवा कोणत्याही प्रकारचा त्याचा दुष्परिणाम होणार नाही याचं ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला मिळवायचं आहे. त्यानंतर उद्योगाची नोंदणी. तर लघु उद्योगाची नोंदणी ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये केली जाते किंवा करावी लागते. नोंदणी केल्यामुळे बँकेकडून कर्ज व सरकारी महामंडळांकडून अर्थसहाय्य आपल्याला मिळू शकते. त्यामुळे उद्योगाची नोंदणी करणं फार गरजेचं आहे. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्याची नोंद करावी लागते. ही नोंद झाल्यामुळे आपल्याला सरकारी किंवा ज्या काही वित्तीय बँका आहेत त्यांच्याकडून कर्ज किंवा अर्थसहाय्य मिळण्यास मदत होते. त्यानंतर व्यवस्थापक व कामगार व्यवस्था. त्या उद्योगाच्या सुरळीत संचालनासाठी व्यवस्थापक वर्ग हा नेमावा लागेल. त्याचा अनुभव, प्रशिक्षण, त्याचं वेतनेतर सोयी इत्यादी लक्षात घेऊन तसेच उद्योगाच्या गरजेनुसार अशा व्यवस्थापक वर्गाची नियुक्ती करावी लागेल व संपूर्ण कामकाजात सूत्रीकरण राखावे लागेल. काही वेळा उद्योजक स्वतःच व्यवस्थापकाची भूमिका पार पाडतात, पण शास्त्रीय पद्धतीने उद्योजकाने कामगारांची निवड केली पाहिजे, कारण उद्योजकाचे यश हे कामगारांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असते. म्हणजे व्यवस्थापक हा आपल्याला बाहेरूनच एक प्रशिक्षित, अनुभवी, विशिष्ट पात्रता धारण केलेला व्यक्तीच आपल्याला व्यवस्थापक म्हणून नेमायचा आहे किंवा कधीतरी काही वेळेस उद्योजकच व्यवस्थापकाची भूमिकाही पार पाडतात. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आपण विचार केला की कामगारांची व्यवस्था करत असताना उद्योजकाचं जे भवितव्य आहे ते उद्योगातल्या कामगारांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून आहे. मग त्याचं सुद्धा व्यवस्थित आपल्याला व्यवस्थापन तिथे करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे बाजारपेठ संशोधन व वितरण व्यवस्था. तर स्वतःच्या उद्योगाची पत निर्माण करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उद्योजकाने नेहमी संशोधन केलं पाहिजे. सतत संशोधन त्यानं केलं पाहिजे. बाजारपेठेचं संशोधन करून ग्राहकाच्या मानसशास्त्राचा त्याने अभ्यास केला पाहिजे की उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आपण जी वस्तू निर्माण करणार आहोत त्याला बाजारपेठेमध्ये एक स्थान मिळणं गरजेचं आहे. लघु उद्योगाने उत्पादित केलेल्या काही वस्तू सरकार विकत घेतं, तथापि वस्तूंचा ग्राहकांपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या होण्यासाठी उद्योजकाने स्वतःची वितरण व्यवस्थाही निर्माण केली पाहिजे. की काही लघु उद्योगांच्या वस्तू ह्या सरकार विकत घेत असतं, तर काही वेळेस वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने त्या पोहोचवल्या जातील यासाठी आपल्याला एक साखळी पद्धतीने आपल्याला ते वितरण व्यवस्था आपल्याला ती तिथे स्वतः निर्माण करावी लागते. त्यानंतर आहे उद्योगाची नोंदणी. तर उद्योगाची नोंदणी करत असताना कायदेशीर अस्तित्वासाठी उद्योजकाने स्वयंरोजगार सुरू करण्यापूर्वी व्यवसायाची नोंदणी ही केली पाहिजे. आपण आधीच बोललो उद्योगाची नोंदणी ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये केली जाते. मग जिल्हा ही नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आणि स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र हे जिल्हा उद्योग केंद्राकडे देणे आवश्यक असते. मग या अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, तर व्यवसायाविषयी सर्वसाधारण माहिती की उद्योजकाचं नाव काय आहे, त्याचा पत्ता, शैक्षणिक पात्रता, वय, व्यवसायाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, व्यवसाय स्थापनेचे वर्ष कोणते व तारीख, या सर्व गोष्टी व्यवसायाविषयीमध्ये येतील. त्यानंतर उत्पादनाचं स्वरूप, उत्पादित करावयाच्या वस्तूचं नाव, त्याची प्रक्रिया कशी आहे व त्यातील विविध अवस्था इत्यादी माहिती,
भांडवल रचना, व्यवसायामध्ये स्वतः केलेली भांडवल गुंतवणूक किती आहे व इतर मार्गांनी मिळवलेले भांडवल किती आहे. व्यवसाय स्थिर व खेळते भांडवलांचं परस्परांशी संबंध किंवा परस्परांशी असणारं प्रमाण कसं आहे हे आपल्याला भांडवल रचनामध्ये सांगायचं आहे. व्यवसायाची रोजगार निर्मिती क्षमता, व्यवसायासाठी लागणारे कुशल व अकुशल कामगार व त्याची संख्या किती आहे, अधिकारी वर्ग किती आहे व त्यांचे वेतन कशा पद्धतीचे आहे. कच्चा माल, व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याचं स्वरूप काय आहे, उपलब्धता कशी आहे व पुरवठा करणारे विविध मार्ग कोणते आहे. व नोंदणीकरिता पुरावे म्हणून आवश्यक दस्तऐवज की त्यामध्ये तात्पुरती नोंदणी, कायम नोंदणी, प्रथम नोंदणी. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तात्पुरता नोंदणी क्रमांक दिला जातो. तात्पुरती नोंदणी ही 6 महिन्यांपर्यंत अधिकृत समजले जाते व व्यवसाय उभारणी केल्यानंतर तात्पुरत्या नोंदणीचे कायम नोंदणीत रूपांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडेच अर्ज करावा लागतो आणि या अर्जानुसार उद्योगाची तपासणीही केली जाते आणि उद्योगाचे मूल्यमापन तिथं करण्यात येते. तर अशा पद्धतीने उद्योगाची नोंदणी करताना आपल्याला सर्वप्रथम जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्याची नोंदणी करावी लागते आणि जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जो अर्ज स्टॅम्प पेपर आपण सबमिट करतो, जो अर्ज सादर करतो, त्या अर्जांमध्ये या सर्व गोष्टी तिथे नमूद असणं गरजेचं आहे की व्यवसायाविषयी माहिती, उत्पादनाचं स्वरूप, भांडवल रचना, व्यवसायाची रोजगार निर्मिती क्षमता काय आहे, कच्चा माल कोणता आहे आणि नोंदणीकरिता पुरावे म्हणून आवश्यक जे काही दस्तऐवज आहे ते आपल्याला तिथे सादर करावे लागतात. त्यानंतरचा भाग आहे प्रकल्पासाठी आवश्यक कायदेशीर बाबी. त्या प्रकल्पासाठी आवश्यक कायदेशीर बाबी, त्यामध्ये आपल्याला नवीन उपक्रम सुरू करताना बऱ्याच प्रकारच्या कायदेशीर बाबींचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे, आवश्यक आहे. अनेक सरकारी खाते, विभाग, संस्था यांच्याशी त्यामुळे संबंध येतो आणि त्यातील महत्त्वाच्या संस्था म्हणजे की जिल्हा उद्योग केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विक्री कर खाते, केंद्रीय उत्पादन शुल्क खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज मंडळ, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास मंडळ इत्यादी या कायदेशीर संस्था आहे, सरकारी संस्था आहे की विभाग की ज्यांच्याशी आपला नेहमी प्रकल्प उभारणीसाठी आपल्याला वेळोवेळी येणारा संबंध निर्माण तिथे आपल्याला होतो. मग उद्योजकाला आपल्या नवीन उपक्रमाची सुरुवात करायची असेल तर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्याने नोंदणी केली पाहिजे. सेल्स टॅक्स लागू असल्यास त्या खात्यात आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रमाणपत्र मिळवणं त्यांचं गरजेचं आहे. मुंबई शॉप कायद्याच्या अंतर्गत जर तुमचा व्यवसाय येत असेल तर तिथे तशी नोंद करणं गरजेचे आहे. पाण्यासाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आपल्याला त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. इत्यादी बाबींची पूर्तता आपल्याला करणं आवश्यक आहे. याशिवाय प्रकल्पाच्या स्वरूपानुसार, मालकी तत्वानुसार अनेक कायदे, अधिनियम यांचा संबंध त्या प्रकल्पाशी, उद्योजकाशी येतो. जसं फॅक्टरी ॲक्ट, लेबर लॉज ॲक्ट, मिनिमम वेजेस ॲक्ट, कंत्राटी कामगार कायदा, ग्रॅज्युटी ॲक्ट इत्यादी यांपैकी लागू असलेल्या कायद्याअंतर्गत अनेक प्राप्त कागदपत्र, माहितीपत्र उद्योजकास वेळोवेळी सादर करावी लागते. एकंदरीत कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला प्रकल्पासाठी जी काही आवश्यक दस्तऐवज आहे, जी माहिती आहे, जी कागदपत्र आहे त्याची पूर्तता करणं आपल्याला गरजेचे आहे. वेगवेगळे कायदे तयार केलेले आहे, औद्योगिक कायदे की कर्मचारी कायदा, लेबर लॉज ॲक्ट आहे, फॅक्टरीज ॲक्ट आहे, मिनिमम वेजेस ॲक्ट आहे, पण नंतर कंत्राटी कामगार कायदा आहे, ग्रॅज्युटी, अशा अनेक प्रकारचे जे काही कायदे आहेत त्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला कार्य करायचं आहे. धन्यवाद.